विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून जवळपास महिना होत आला तरी सुद्धा काँग्रेसने अद्यापही गटनेता आणि प्रतोद या पदांसाठीची निवडच केलेली नाहीये। काँग्रेसच्या 16 आमदारांपैकी अनेक जण गटनेता या पदासाठी दावेदार असल्याची चर्चा आहे। विजय वडेट्टीवार गटनेता या पदासाठी दावेदार आहेत आणि याशिवाय प्रदेशाध्यक्ष पदावरून मुक्त करण्याची मागणी करणारे नाना पटोले सुद्धा गटनेता पदासाठी इच्छुक असल्याचं कळतंय। रजत वशिष्ठ आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट्स देतील। रजत, आपण बघतोय की आता जवळपास महिना होत आलाय तरी काँग्रेसचं अद्यापही ठरत का नाहीये प्रतोद पद आणि गटनेता नेमकं कोण होईल? नक्कीच यामिनी, यंदाच्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचा कधी नव्हे एवढा मोठा पराभव झालाय। अगदी आमदारांची संख्या 16 वर आलेली आहे। त्यामुळे आता काँग्रेस समोर फक्त गटनेता निवडायचाच प्रश्न नाहीये तर महाराष्ट्रामध्ये पुन्हा काँग्रेस पक्षाला उभारी देण्याचा प्रश्नही आहे आणि त्याच अनुषंगाने गटनेता कोण असावा या संदर्भात अनेक गटतट जे आहे ते पक्षामध्ये निर्माण झाल्याचं दिसून येत आहे। जी काही काँग्रेस सूत्रांकडून माहिती मिळत आहे, गटनेता पदासाठी समोर येऊन आम्ही इच्छुक आहोत असा दावा जरी कुठलेही नेते करत नसले तरी किमान 5 ते 6 नेते असे आहेत ज्यांची इच्छा गटनेता पदासाठीची आहे। त्याच्यामध्ये मागच्या विधानसभेमध्ये जे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार होते त्यांचंही नाव समोर आहे। सोबतच प्रदेशाध्यक्ष पदावरून मला मुक्त करा अशा पद्धतीची भूमिका ज्या नाना पटोलेंनी घेतली आहे, असं म्हटलं जात आहे की ते प्रदेशाध्यक्ष पद सोडून गटनेता होण्यासाठी इच्छुक आहेत। सोबतच नागपूरमधून किंवा विदर्भामधून दलित समाजातून येणारे नितीन राऊत जे आहेत ते स्वतः म्हणतात की मी इच्छुक नाहीये, मात्र तेही शर्यतीमध्ये असल्याची माहिती आहे। आणि सोबतच काही तरुण नेते जे आहेत काँग्रेस पक्षाचे, मग जे विश्वजित कदम असतील किंवा अमित देशमुख असतील, त्यांचे नावही चर्चेत असल्याची माहिती आहे। आज रमेश चेनिथला जे आहेत ते संध्याकाळच्या सुमारास नागपुरात पोहोचतील आणि त्याच्यानंतर संध्याकाळी विधानसभा आणि विधान परिषदेच्या एकत्रित आमदारांची ते बैठक घेणार आहे। आजच्या बैठकीमध्ये निर्णय होण्याची शक्यता फार कमी आहे, मात्र आज आमदारांची मतं जाणून घेण्याचा प्रयत्न जो आहे तो पक्षश्रेष्ठींकडून केला जाणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये गटनेताची निवड तर होईलच, मात्र गटनेता आणि पुढे प्रदेशाध्यक्ष पण जर बदलायचा असेल काँग्रेस पक्षाला तर त्याच्यामध्ये भौगोलिक समतोल आणि जातीय समतोल साधावा लागणार आहे। आज संध्याकाळी जी बैठक होणार आहे त्यामध्ये नेमकं काय ठरतं हे बघणं सुद्धा महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।